नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ पुई गावाजवळ भीषण अपघात. कैलासवासी डॉक्टर मधुकर लुकतुके यांना यावर्षीचा कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार जाहीर. रोटरी स्कूलतर्फे 14 डिसेंबर रोजी चिपळूण आणि देवरुख येथे मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन. खेड तालुका शिक्षक कर्मचारी स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेत दीप्ती दिलीप यादव यांचा प्रथम क्रमांक. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत रोटरी स्कूलचा अर्णव परकाळे द्वितीय. सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळील पुई गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात वणी पुरार येथील पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला. मुलाला विदेशातून लग्नासाठी मुंबई विमानतळावरून आणण्यासाठी गेलेल्या परतीच्या प्रवासात भरधाव कारची मागून कंटेनरला जोरदार धडक लागून हा अपघात घडला. कारमध्ये अडकलेल्या पिता पुत्रांना आयकॉनिक कटरच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं. या प्रकरणी अधिक तपास कोलाड पोलीस करत आहेत. कैलासवासी डॉक्टर मधुकर लुकतुके यांना यावर्षीचा कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता दत्त मंदिर सभागृह दाभोळ येथे होणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, कोषाध्यक्ष दीपक महाजन आणि कार्यवाहक गंगाराम इदाते यांनी केलं आहे. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमार्फत 10वी नंतर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल, CA, CS, लॉ यासाठी जाण्यास इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी चिपळूण येथे सकाळी ठीक 10 वाजता तसेच देवरुख येथे सकाळी 11 वाजता तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय. इयत्ता 10वी नंतर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स यापैकी कोणती शाखा निवडावी या मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील तज्ज्ञ व्याख्यात्यांची खास उपस्थिती असणार आहे. अधिक माहितीसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड, फोन नंबर 78 43 03 69 02 आणि 82 08 97 11 89 यांच्याशी संपर्क साधण्याचं आणि इच्छुक विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांनी आपला अनमोल वेळ वाया न घालवता त्वरित या मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा असं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी केलं आहे. शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्य शैक्षणिक संशोधक आणि प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच डाएटचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका स्तरावर स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेचे माणी नंबर 1 या शाळेतील पदवीधर शिक्षिका दीप्ती दिलीप यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी या स्पर्धेमध्ये समानतेची पेरणी हे स्वरचित काव्य सादर केलं. त्यांचं हे काव्य परीक्षकांच्या पसंतीस उतरलं आणि दीप्ती यादव यांना या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. दीप्ती यादव यांना या अगोदर काव्यलेखन स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन करण्यात येतंय. गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी श्री शिवशंभू विचारमंच रत्नागिरीच्या वतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत रोटरी स्कूलचा अर्णव परकाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या निबंध स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये इयत्ता 8वी ते 10वी या गटातून अर्णव परकाळे यांनी अफजल खान वध आणि स्वराज्य विस्तार या विषयावर निबंध लिहून द्वितीय क्रमांक पटकावला.
दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रोटरी स्कूलमध्ये झालेल्या इतिहास कार्यशाळा या प्रसंगी उपस्थित मान्यवर भारत इतिहास संशोधन सचिव पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते अर्णव याला प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. त्यानं मिळवलेल्या या यशामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी अर्णवचं कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील खोपी येथील श्री काडसिद्धेश्वर अध्यात्म प्रतिष्ठानच्या वतीने खोपी येथील श्री स्वामी काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्रात रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता कोल्हापूरच्या कणेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचा दर्शन आणि प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आलाय. रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्री स्वामींचं आगमन, सायंकाळी 5 ते 6 दर्शन सोहळा, सायंकाळी 6 ते 7 सांप्रदायिक भजन आणि सायंकाळी 7 वाजता स्वामींचं प्रवचन, आरती, शेजारती आणि त्यानंतर महाप्रसाद अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. भाविकांनी या अध्यात्म सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन खोपी येथील श्री काडसिद्धेश्वर अध्यात्म प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी डॉक्टर विवेक मोरे, फोन नंबर 9270 22 95 01 आणि चंद्रशेखर भोसले, फोन नंबर 9422 59 54 01 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे लायन्सच्या प्रथेप्रमाणे 12 डिसेंबर 2025 रोजी लायन्स क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक हनीफभाई घनसार यांच्या दुबई स्थित असलेल्या नातीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त नवभारत हायस्कूलच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जिन्नस भेट देण्यात आलं. या प्रसंगी लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, सागर करवा, मानस कानडे, गोरिवले सर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तुबा कदम स्वर्गीय शिक्षक महर्षी तुबा कदमांच्या शाळेमध्ये आम्ही या ठिकाणी येतो आणि एक आपलंच होऊन जातो. कालच आम्ही शिरोलीच्या तुमच्या शाळेमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा होत्या. तिथेही जाऊन जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा ही शिक्षण संस्था ज्याप्रमाणे काम करते ते बघता आमच्यासारखी माणसं या ठिकाणी ओढली जातात. आणि नक्कीच तुम्ही जे काही काम करताय किंवा ह्या मुलांना शिकवताय, या मुलांसाठी जी मेहनत घेत आहे आणि मुलं सुद्धा त्याप्रमाणे आपल्याला प्रोत्साहन देत आहेत, त्यासाठी आम्ही सुद्धा कुठे कमी पडू नये यासाठीचा छोटासा प्रयत्न आहे. लायन्स क्लब नेहमीच एक पाऊल पुढे असतं आणि आपल्या प्रियजनांचे वाढदिवस, आमच्या मेंबर्सचे वाढदिवस आणि आता इतरही लोक लायन्स सोडून इतरही लोक आमच्याकडे वाढदिवस त्यांचे साजरे करतात. आमचा हाच उद्देश आहे की आपले वाढदिवस खर्चिक कुठे हॉटेलला जाऊन खर्च करण्यापेक्षा या आपल्यासारख्या संस्थांना या भेट देऊन साजरा करण्यात यावा. आज आमचे लायन मेंबर हनीफभाई घनसार यांच्या नातीचा वाढदिवस आहे आणि त्यांची नात, त्यांची मुलगी, त्यांचं जावई हे दुबईला असतात. पण देणारा बघा, दुबईला मुलगी आहे, प्रथम वाढदिवस आहे नातीचा. तिथून दुबईमधून फोन करतो माणूस आणि सांगतो की माझ्या नातीच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी कुठेतरी भेट वस्तू द्याव्या. आणि माझ्या समोर लगेच तुमचं नाव आलं आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. आपल्यासाठी जिन्नस या ठिकाणी घेऊन आलोय आणि दुबईला असणारी व्यक्ती या ठिकाणी येऊन तिचा वाढदिवस साजरा करू शकत नाही, पण या अन्नदानाच्या माध्यमातून आपल्यासोबत येते आणि जोडली जाते. एक देणाऱ्याची भावना बघा, की नाहीतर इतर जर दुसरा कोण असता त्या जागी तर तो बोलायचा की कशाला, की एकतर दुबईला आहे, नात दुबईला आहे, कशाला गेलं पाहिजे. पण कुठे ना कुठेतरी लायन्सच्या माध्यमातून ही कामं चालत आहेत आणि त्याची पोचपावती म्हणून हा आजचा उपक्रम या ठिकाणी होतोय. आणि आज विशेष म्हणजे आमच्यासोबत आलेले स्वर्गीय किशोरजी कानडे यांचे चिरंजीव आज आमच्या सोबत आहेत. खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्यांनी शिवसेना कोकणामध्ये रुजवली असे स्वर्गीय किशोरजी कानडे यांचे सुपुत्र आणि त्यांच्या नातवाचा वाढदिवस काल झाला. त्याच्या निमित्त सुद्धा खालच्या वर्गामध्ये आता कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी जोरदार टाळे या फॅमिलीसाठी सुद्धा होते.
आणि सर आम्ही आपल्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे दर महिन्याला जेवढं करता येईल तेवढे ह्या मुलांसाठी नक्कीच करू आणि कुठेही कमी पडणार नाही. कमी पडलो तर नक्कीच आम्हाला सांगा, आम्ही त्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय भवानी ग्रामविकास मंडळ सुगदर यांच्यातर्फे श्री भवानी देवी मंदिर सुगदर येथे सालाबाद प्रमाणे शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी श्री जय भवानी देवीच्या वार्षिक जत्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनिरुद्ध उपासना केंद्र दापोलीतर्फे रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा दापोली नंबर 1 गाडीतळ दापोली येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. तरी या संधीचा मोठ्या संख्येनं लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आयडियल इंग्लिश स्कूल आणि कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स फुरुस येथे आज विज्ञान आणि गणित प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडलं. चाइल्ड वेलफेअर सोसायटी फुरुस या संस्थेच्या अध्यक्ष जैनाबी परकार यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मान्यवर, शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील तत्वांवर आधारित विविध नाविन्यपूर्ण प्रयोग आणि मॉडेल सादर करून आत्मविश्वासाने त्याचं स्पष्टीकरण दिलं. इयत्ता 1ली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रदर्शनाला लाभला. या प्रदर्शनाचे परीक्षण हायपा देसाई आणि डॉक्टर इल्हाम परकार यांनी केलं. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि वैज्ञानिक समाज वाढते असं मत व्यक्त केलं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.